शी आज खूप खाल्लं बाई. मैत्रिणीकडे सत्यनारायणची मेहुण म्हणून गेले होते ना. आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. निमित्त होतं सत्यनारायणाची कथा. सत्यनारायणाच्या कथेचं मी आज मेहुण होते. श्रावण महिन्यातील सत्यनारायणाची कथा. श्रावण महिना म्हटलं की निसर्ग हिरवागार होतो आणि वातावरणही अगदी भक्तिमय होतं. याच श्रावणात अनेकांच्या घरी सत्यनारायणाची कथा आणि पूजा केली जाते. सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूंचं एक स्वरूप. या पूजेचा आणि कथेचा मुख्य संदेश आहे सत्य. सत्यनारायणाच्या कथेमध्ये वेगवेगळ्या भक्तांच्या जीवनातील प्रसंगांमधून आपल्याला एक सुंदर शिकवण दिली जाते. संकट आलं तर श्रद्धा सोडू नका. सुख मिळालं तर देवाला विसरू नका. दिलेले वचन पाळा. आणि यश संपत्ती मिळाली तर अहंकारही करू नका. श्रावण महिन्यात भक्तिमय वातावरणात सत्यनारायणाची कथा ऐकताना आपण फक्त धार्मिक कथा ऐकत नाही, तर आपल्या जीवनाला लागू पडणाऱ्या मूल्यांची आठवण करून दिली जाते. आणि आठवण करून दिली जाते सत्याची, श्रद्धेची, कृतज्ञतेची आणि चांगल्या आचरणाची सुद्धा. म्हणूनच मला वाटतं पूजा ही काही क्षणांची असते, पण तिच्यातून मिळणारी शिकवण ही मात्र आयुष्यभराची असते. शिवाय सत्यनारायणाच्या कथेच्या ताटाचा सात्विकपणा हा सुद्धा काही औरच असतो. केळं घालून साजूक तुपावर भाजलेल्या रव्याचा शिरा, आ हा हा हा. सत्यनारायणाच्या कथेचं ताट म्हणजे एक सात्विक परिपूर्ण ताट. आज मैत्रिणीच्या घरी या मंगल प्रसंगी सहभागी होताना देवाकडे मी फक्त एकच प्रार्थना केली. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान, संपत्ती, आरोग्य नांदू दे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सत्याचा मार्ग कायम राहो. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. आणि तुम्हाला जर माझे हे शॉर्ट्स आवडले असतील, माझं कंटेंट आवडत असेल, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा, जेणेकरून मला माझ्या ह्या कंटेंट्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये सुधारणा करता येईल. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.